तर तुम्ही फार महत्त्वाचा एक मुद्दा या आता बोलताना सांगितलंच की अटॅच आणि डिटॅच म्हणजे कामाशी तितक्याच 100% ते अटॅच होतात Yes. आणि काम संपलं की पुन्हा डिटॅच होऊन फॅमिलीमध्ये येतात. हो. फार महत्त्वाचा मुद्दा आहे श्रोत्यांनो हा. पण सर मला एक विचारायचं आहे, याच काळामध्ये कुठेतरी मनामध्ये ईश्वेची बीजं अंकुरत होती मनामध्ये तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये कुठेतरी तेव्हाच ईश्वेचा विचार सुरू झालेला होता. हो. काय झालं की बेसिकली जसं मी बोललो की परदेशात जायचं होतं गरिबी दूर करण्यासाठी. मी 12 वर्ष ऑलमोस्ट बाहेर नोकरी केली, पण म्हणजे एक तपच झालं एक प्रकारचं. बरोबर. पण माझं मन कधी तिकडे रमलं नाही. मला नेहमी वाटायचं की मी त्या देशाचं, ज्या मातृभूमीचं काहीतरी देणं लागतो, समाजाचं काहीतरी मला ऋण फेडायचं आहे, मला परत गेलं पाहिजे, माझ्या गावासाठी काहीतरी केलं पाहिजे, माझ्या मातृभूमीसाठी काहीतरी केलं पाहिजे. तर ही कुणकुण माझ्या मनात नेहमीच होती. आणि जे काय करायचं ते शेतीमध्येच करायचं, कारण शेती इतक्या जवळून बघितलेली होती मी. म्हणजे जरी मी IT क्षेत्रात नोकरी केली किंवा मी तिकडे गेलो तर ती माझ्या पोटापाण्यासाठी केली, खरं सांगतो. दॅट वॉज नॉट माय पॅशन. माय पॅशन इज ॲग्रिकल्चर. वा. आणि मला ॲग्रिकल्चरमध्येच करायचं. तेव्हा मी तिकडली शेती बघितली. बऱ्याच वेळा मी परदेशात फिरलो. माझ्या असं लक्षात आलं की ती हायटेक लेवलला ते करतात. त्याच्यासाठी काय काय हायटेक तुम्हाला टेक्नॉलॉजी लागते किंवा चांगल्या क्वालिटीचे प्लांटिंग मटेरियल लागतं. याच्यावरती मी स्टडी केला आणि मी 2013मध्ये ठरवलं की मला काहीतरी परत जायचं आणि करायचं. ओके. त्याचा बी किस्सा फार छान आहे. माझा ऑदर पार्ट जर तुम्ही बघितलं तर आय एम अ बायकर. मी खूप देशामध्ये मोटर बायकिंग केलेली आहे. हा नव्हता सर आम्हाला अँगल हो. माहिती. तर बऱ्याच ठिकाणी ट्रेकिंग करणे, बायकिंग करणे हा माझा छंद. आणि 2013 साली ऑगस्ट महिन्यामध्ये मी लेह लडाखचं बाईक एक्सपिडिशन करायचं ठरवलं. ओके. ओके. तिथे आलो आणि त्याला खरं म्हणजे आणखी एक त्या बाईक ॲक्टिव्हिटी माझ्या बायकोचं परत नाव घेऊ इच्छितो की माझ्याकडे बाईक नव्हती. तिने तिच्या साचलेल्या पैशातनं, वा. काय जमा केलेल्या क्या पैशातनं बात बाईक आहे. घेतली. वा. आणि मी जर्मनीतनं तर यायच्या अगोदर ती बाईक इथं रेडी होती आणि ती अगोदर 15 दिवस तिथं आम्हाला डिस्पॅच करायची होती. ती केली लोकांनी, ट्रान्सपोर्ट केली. तिथं काय झालं की मला हे सगळं करायचं होतं. पण हो. तिथं योगायोगाने माझा मित्र म्हणजे आत्ता माझा बिझनेस पार्टनर संदीप बोरा हां. आमच्या बायोटेकमध्ये, तर बेसिकली आमची भेट झाली. भेटही अशी झाली की तो पण हार्डकोअर बायकर आहे, चांगला व्यावसायिक आहे, एक गुड ह्युमन बिईंग. आणि आम्हाला एका रूममध्ये ठेवण्यात आलं. तिथं आमची चर्चा आणि त्या 13-15 दिवसाच्या कालावधीमध्ये आम्ही खूप ब्रेनस्टॉर्मिंग केली आणि नंतर मी ठरवलं की परत यायचं आणि काहीतरी करायचं. आणि तिथं खरी ईश्वेची मूर्तमेढ जे तुम्ही बोललात ती 3-4 वर्षापासून माझ्या डोक्यात होती. आणि मग परत येऊन 2014 साली फेब्रुवारी 2014मध्ये आम्ही ईश्वेत बायोटेकचं एक छोटंसं रोपटं लागवड केली.